कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी श्रुती राहुल। बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। महत्त्वाच्या 50 घडामोडींचा आढावा घेणार आहोत सुपरफास्ट। जळगावमधील गिरणा नदीला मोठा पूर। धरणगाव तालुक्यातील चांसरमधील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। पंढरपुरात भीमा आणि निरेच्या खोऱ्यातील दमदार पावसामुळे चंद्रभागा नदीला पूर। पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मंदिरं पाण्याखाली। छत्रपती संभाजीनगरमधील जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू। जायकवाडी धरणाचं विहंगम दृश्य समोर। जायकवाडी धरणातील विसर्गामुळे जालन्यात गोदावरी नदीकाठच्या गावांमध्ये शिरलं पाणी। खबरदारी म्हणून 2 दिवसापूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर। जळगावच्या भुसावळमध्ये हतनूर धरणाचे 4 दरवाजे उघडले। हतनूर धरणातून सध्या 16,000 क्युसेक वेगानं तापी नदीपात्रात विसर्ग। प्रशासनाकडून तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। पावसाच्या विश्रांतीनंतरही मराठवाड्यात नदी नाल्यांना पूर कायम। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातल्या ढेकू नदीला पूर। पुराच्या पाण्यातून नागरिकांचा जीवघेणा प्रवास। पुरामुळे राज्यात 41,000 नागरिकांचं स्थलांतर। 147 निवारा केंद्र स्थलांतरितांसाठी राज्यभरात उभारण्यात आली। 75 निवारा केंद्र सोलापूर जिल्ह्यात। अतिवृष्टीमुळे गेल्या महिन्याभरात राज्यात अनेक ठिकाणी हाहाकार। 27 सप्टेंबरपर्यंत अंदाजे 26 लाख हेक्टरचं नुकसान। हवामान विभागाची माहिती। तर संपूर्ण खरीपात नुकसान झालेलं क्षेत्र 52 लाख हेक्टरवर पोहोचल्याची माहिती। जालन्याच्या अंबड तालुक्यातील आपेगावमध्ये गोदावरीच्या पुराचं पाणी शिरलं। काही प्रमाणात पूर ओसरला, मात्र शेतात मोठ्या प्रमाणात साचलेलं पाणी। नंदुरबार तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। चौपाले शिवारातील बाजीराव माळी या शेतकऱ्याची 12 एकरची केळी बाग उद्ध्वस्त। शासनानं तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याची मागणी। भंडाऱ्याच्या मोहाडी तालुक्यातील धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव। फवारणी करूनही रोग आटोक्यात येत नसल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली। शेतकऱ्यांकडून तातडीनं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। 4 महिन्यात चंद्रपूरमधील विविध महसूल मंडळांमध्ये 65 वेळा अतिवृष्टी। अतिवृष्टीमुळे सप्टेंबर महिन्यात 55,741 हेक्टरवरील पिकांचं नुकसान। सप्टेंबर महिन्यातील शेतपिकाच्या नुकसानीचे पंचनामे सुरू। वाशिम जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। कपाशीचं शेकडो एकर क्षेत्र पाण्यात। शेतकरी हवालदिल। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाभुळ गावात नदीचं पाणी शेतात शिरलं। मक्याच्या पिकाचं मोठं नुकसान। परभणीत 2 दिवसांपासून पावसाची विश्रांती, मात्र अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे जिंतूर तालुक्यातील पिकं उद्ध्वस्त। काढणीला आलेला सोयाबीन कोमेजून गेल्यानं शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान। धुळे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान। प्रशासनाकडून 65 मिलीमीटर पाऊस झाला नसल्याचं सांगत पंचनाम्यास नकार। महसूल यंत्रणेच्या उत्तरामुळे शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त। लातूर जिल्ह्यात अतिवृष्टीचा फळबागा आणि भाजीपाला शेतीला फटका। अतिवृष्टीमुळे टोमॅटो शेतीचं मोठं नुकसान। जालन्याच्या बदनापूरमध्ये अतिवृष्टीमुळे 46,000 हेक्टरवरील पिकांना फटका। सोयाबीन आणि कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान, तर 6,000 हेक्टर क्षेत्रावरील फळबागांना फटका। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील कुंटूर शिवारात गोदावरी नदीच्या पुराचं थैमान। गेल्या 7 दिवसापासून पाण्याचा विसर्ग कायम। नदीकाठच्या परिसरातील शेतीत साचलं पाणी। सोलापुरातील करमाळ्यात पाथर्डी इथे अनेकांच्या शेतात शिरलं पाणी। मका, उडीद, कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकऱ्याचं सुमारे 2 लाखाचं नुकसान। बीडच्या पाटोदामध्ये येवलवाडीत अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान। पावसानं उघडीप दिल्यानं शेतकऱ्यांकडून सोयाबीन शेतातून बाहेर काढायला सुरुवात। संततधार पावसामुळे नांदेडच्या काकांडी शिवारात 8 दिवसापासून सोयाबीन ऊसाचं शिवार पाण्याखालीच। पिकांचं मोठं नुकसान। कर्जमाफी करून हेक्टरी 50,000ची मदत द्यावी अशी मागणी। हिंगोलीत सरसकट पंचनामे होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप। हिंगोलीत ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000ची मदत देण्याची मागणी। बीडच्या हिंगणघाटमधील शेतकऱ्यांचं सोलार पॅनलही पाण्यात। सोलार पॅनलचे अनेक साहित्यही पाण्यात वाहून गेलं। शेती मशागतीचं साहित्यही पुराच्या पाण्यात वाहून गेलं।
सोलापूरमधील माढ्याच्या चव्हाणवाडीतील रस्त्याअभावी ग्रामस्थांची मोठी कसरत। गावाला रस्ताच नसल्यानं ओढ्याच्या पाण्यातून नागरिकांचा जीव धोक्यात घालत प्रवास। हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील दांडेगाव जिल्हा परिषद शाळेच्या आवारात चिखल, वर्ग खोल्या मोडकळीस, चिमुकल्या विद्यार्थ्यांवर चिखलातून वाट काढण्याची वेळ। सोलापुरातील विविध सामाजिक संस्थांकडून हजारो पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप। दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका। अमेरिकेतील मराठी महिलेची राज्यातील पूरग्रस्तांना मदत। आंबेगाव मंचरमधील अमेरिकेत स्थायिक असलेल्या माधुरी श्रीकांत पवार यांनी मदतीचे पैसे पाठवले। शासनानं केलेल्या आवाहनाला मराठी महिलेचा अमेरिकेतून प्रतिसाद। सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील किनी गावातील पूरग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित। मदतीसाठी शेतकऱ्यांचं पाण्यात उतरून आंदोलन। पंचनामे झाले मात्र मदत न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक। धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त जनावरांसाठी आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर फाउंडेशनचा मदतीचा हात। येड्रावकर फाउंडेशननं जनावरांसाठी 3 ट्रक कडबा कुट्टी पाठवली। सोलापूरच्या माढा चिंचगावात पूरबाधितांसाठी स्वामी रामानंद सरस्वती महाराज ट्रस्टच्या वतीनं 1 लाखाची मदत। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपूर्द। नांदेडच्या मारतळ्यामध्ये शेतकऱ्यांचा रास्ता रोको। नांदेड हैदराबाद महामार्गावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको। ओला दुष्काळ जाहीर करून कर्जमाफी करण्याची मागणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भारतीय कम्युनिस्ट पक्ष आक्रमक। पोलिसांना धक्काबुक्की करत आंदोलक थेट विभागीय आयुक्त कार्यालयात घुसले। शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी। नांदेडमध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काँग्रेसचा ट्रॅक्टर मोर्चा। उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। आंदोलनकर्त्यांनी नुकसान झालेलं पीक बैलगाडीत भरून आणलं। भाजप आमदार चैनसुख संचेती यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडचं टाळ मृदंगाच्या गजरात भजन आंदोलन। राज्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करा। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा अशी मागणी। बुलढाण्यातील पळसखेड चक्का गावातील 198 शेतकऱ्यांनी जलसमाधी घेणार असल्याचं प्रशासनाला दिलं निवेदन। 2 वर्षापूर्वी झालेल्या गारपिटीचं अनुदान नुकसान भरपाई अजूनही न मिळाल्यानं शेतकरी संतप्त। पालघरमध्ये आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा। बंजारा आणि धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये आदिवासी समाजाची मागणी। अमरावतीत आदिवासी समाजाचा जनआक्रोश भाकर मोर्चा। आमच्या आरक्षणात कुणीही हस्तक्षेप करू नये आदिवासी समाजाची मागणी। मोठ्या संख्येने आदिवासी बांधव अमरावतीत रस्त्यावर उतरले। परभणीच्या जिंतूर शहरात आदिवासी समाजाचा मोर्चा। अनुसूचित जमातीचं आरक्षण टिकावं, हक्काचं संरक्षण व्हावं आदिवासी समाजाचं प्रशासनाला निवेदन। अमरावतीत राहुल गांधींना गोळ्या मारण्याची धमकी देणाऱ्या भाजपच्या पिंटू महादेव यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन। अमरावतीच्या काँग्रेस भवनासमोर आंदोलन। अमित शहा यांनी राजीनामा द्यावा कार्यकर्त्यांची कार्यकर्त्यांची मागणी। मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी तासगावमध्ये बेमुदत उपोषण सुरू। आरक्षणाचं उपवर्गीकरण होईपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि नोकर भरती थांबवण्याची मागणी। आंदोलन आणखी तीव्र करण्याचा प्रशांत सदामते यांचा इशारा। नांदेडमध्ये विद्यार्थ्यांचा बस समोरच रास्ता रोको। शाळेत जायला बसमध्ये बसण्यासाठी विद्यार्थ्यांचा रास्ता रोको। आक्रमक झालेल्या चिमुकल्यानं मुखेडमध्ये बस रोखली। नाशिकच्या मालेगावात एका तरुणाचं भीक मागो आंदोलन। नवीन गणेशकुंड निर्मिती आणि खोली रुंदी करण्याची तरुणाची मागणी। तरुणाच्या आंदोलनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मुंबईच्या अँटॉप हिल परिसरात नवदुर्गा मंडळाकडून तुळजाभवानीच्या गाभाऱ्याचा देखावा। भवानी मातेच्या भव्य प्रतिमेसह कलात्मक सजावट। दर्शनासाठी भाविकांची गर्दी। सायनमधील शास्त्रीनगरमध्ये गेल्या 30 वर्षापासून आई जय भवानी देवीची मनोभावे पूजा। अष्टविनायक मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्तानं होम हवन आणि महाप्रसादाचं आयोजन। विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन। भाविकांची मोठी गर्दी। साताऱ्यातील खटावच्या जायगावमध्ये जानुबाई देवीच्या नवरात्रोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा। देवीच्या महाआरतीला सर्व धर्म समभावाचा संदेश देत भाविकांचा एकोपा। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून